नमस्कार, मी अमोल जोशी. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सह प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं नुकतंच सूप वाजलं. या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण मुद्द्यांचा पाऊस पाहिला, आरोप प्रत्यारोपांचा गडगडाट पाहिला आणि शेवटी हाणामारीचा चिखलही पाहिला. एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांना एका फ्रेममध्ये घेऊन येणारा एक निरोप समारंभ देखील आपण पाहिला. हा निरोप समारंभ होता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा. येत्या ऑगस्टमध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये त्यांची विधान परिषदेची टर्म पूर्ण होतीये. या टर्ममधलं अखेरचं अधिवेशन म्हणून हा निरोप समारंभ होता. विद्यार्थी चळवळीतला नेता, नगरसेवक, महापालिका सभागृह नेते, जिल्हा प्रमुख, विधान परिषद आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असा जवळपास 3 दशकांचा प्रवास केलेले शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आज माझा कट्ट्यावर आलेले आहेत. सध्या बदलणाऱ्या राजकीय हवेनुसार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची चलती असताना गेल्या 25 वर्षांपासून दानवे शिवसेनेसोबत आणि तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर ठाकरेंसोबत आहेत. शिवसेना फुटल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि या पदावरची त्यांची कारकीर्द राज्यभर गाजली. या अधिवेशनामध्ये गाजलेले मुद्दे, महाराष्ट्राचं बदलतं राजकारण, विरोधकांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गणितं या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आज अंबादास दानवेंना आपण बोलतं करणार आहोत. अंबादासजी, माझा कट्ट्यावर आपलं स्वागत. नमस्कार, जय महाराष्ट्र. दानवेजी, आधी हे सांगा की तुम्हाला म्हणजे जे आत्ता निरोप समारंभ झाला, तुमच्याकडे काय जादू आहे की सगळेजण इतकं भरभरून कौतुकानं बोलले तुमच्याबद्दल, सगळेजण हा आमचाच असं म्हणाले? काय भानगड, काय म्हणजे काय आहे केलेलं की त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना तुम्ही करू शकलेले आहात? ही जादू नाही आहे, पण एक निश्चित सार्वजनिक जीवनात काम करत असताना एक तत्व, विचार म्हणजे प्रिन्सिपल, व्यक्तिगत हेवेदावे जर सोडले, फक्त आपल्या राज्याचा विचार केला, जनतेचा विचार केला आणि कोणावर व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप टाळले तर मला असं वाटतं ह्या गोष्टी होऊ शकतात आणि ह्या झाल्या पाहिजे. कारण आपला एकमेकांचा वैचारिक विरोध आहे, एकमेकांची दुश्मनी नाही आपली. आणि म्हणून विरोध म्हणून राहायला काही हरकत नाही, दुश्मनी नसली पाहिजे असं मला तरी सातत्यानं वाटत आलेलं आहे. जसं मी माझ्या निवडणुकीत निवडून आलो होतो तर मला थम्पिंग मतदान पडलं होतं, 82% झालेल्या मतदानाचे. तशी आमची मेजॉरिटी नव्हती, मग आमच्याकडे फक्त 600 मतदान असताना मला एकट्याला 515 मतं पडली होती. समोरच्या 2 उमेदवारांना मिळून 110, म्हणजे टोटल 82%. आणि माझ्या जिल्ह्यात तर मला असं वाटतं एकही मत इकडं तिकडं गेलं नव्हतं, सगळ्या पक्षाचं सगळे. मग त्यावेळेस काँग्रेस आमच्या विरोधात असेल, राष्ट्रवादी असेल, रिपाई असेल. आणि मला असं वाटतं हे आपल्या स्वभावामुळं आणि आपल्या एक स्वच्छ हेतूमुळं होऊ शकतं. मी कधी कोणत्या पक्षाला मदत केलेली नाही आणि कोणत्या पक्षाचं थोडासाही विचार केला नाही, पण प्रिन्सिपली विरोध करत असताना जिथं आवश्यक आहे तिथं मी मदती करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि या राज्याचा विरोधी पक्षनेतासुद्धा जबाबदारी पार पडत असताना मी राज्याच्या मुद्द्यावर भर दिली आहे. कोणता व्यक्तिगत कोणावर विषय, आता एखाद्या वेळेस व्यक्तिगत कोणाचं जर राज्याचं अहित होणार असेल तर त्याच्यावरही हल्ले करावेच लागतात. आणि म्हणून मी सगळं हे तत्व विचार पाळण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून व्यक्तिगत हेवेदावे, मग ज्यांनी तुम्ही आता म्हणत असाल, फडणवीस म्हणाले हे आमचे, एकनाथ शिंदे म्हणले हे आमचे, उद्धव ठाकरे म्हणले हे आमचे. हे उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा तर मी आहेच, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. सांगतो मी, बाकीच्यांचा काही असायचं काही कारण नाही. पण देवेंद्रजी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, एकनाथ शिंदे आमच्या संभाजीनगरात कित्येक दिवस पालकमंत्री होते, शिवसेनेचे नेते होते. आणि म्हणून नेते असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी काही जबाबदाऱ्या त्यांना देत होते. उद्धवजी ठाकरे साहेब ते येऊन पार पाडायचे. आता पार पाडायचे तर पार पडत असताना आम्हीच त्यांचे हात असायचो आणि म्हणून त्यांच्याशी चांगले संबंध राहिले. देवेंद्रजी आता भले मुख्यमंत्री असतील, पण त्याच्या आधीसुद्धा सातत्यानं एक त्यांच्याशी, आता माझी निवडणूक असेल, त्याच्या आधीचा काळ असेल, मी सातत्यानं त्यांच्याही संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. आणि आताही जनतेचा कोणता विषय असेल तर मी डायरेक्ट कित्येक वेळेस देवेंद्रजींना फोन करून, पत्र लिहून जर सांगितलं तरी मला असं वाटतं जे जनतेच्या इंटरेस्टचे विषय आहेत, काही चुका झालेल्या असेल सरकारकडून तर त्यांनी प्रांजळपणे कबूल करून
ते फुलफिल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण म्हणजे असं झालंय का की आपल्या पक्षातले सोडून बाकीच्या लोकांशी मैत्री करणं जरा जास्त सोपं आहे, आपल्या पक्षातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या इथल्यांशी तशी मैत्री होणं जरा अवघड आहे? तुम्ही कुठे येत आहे मला चांगलं माहिती आहे. पण मला असं वाटतं घरातल्या घरातलं वेगळं आणि बाहेर वेगळं असतं. घरातले भांड्याला भांडे लागत असतात, बाहेरचा थोडी रोज आपल्याला भेटायला येत असतो, त्यामुळे त्याच्याशी 2 गोड शब्द बोललेच पाहिजे. घरात नाही बोलले तरी चालतं. घरात काय भांड्याला भांडे लागत असतं, कसं ना कसं बोलावंच लागतं एकमेकाशी, इच्छा असो नाही तर नसो बोलावंच लागतं घरामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात ठीक आहे, आपल्या आपल्या पक्षात असेल, आपल्या वर्तुळात असेल, हे आपल्याला ते एकमेकांबरोबर राहावंच लागतं. परंतु जे आपल्या वर्तुळात नाही, मला त्याच्याशी 2 गोड शब्द बोलले आणि 2 जनतेचे काम होतं तर वाईट काय, असं मला तरी वाटत असतं. पण असं की म्हणजे तुमचा जो सगळा राजकीय प्रवास बघितला तर 2000 साली तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालात आणि 2000 साली नगरसेवक झालेल्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये बघितली तर शेकडे आणि हजारांनी असेल. असते फारच कमी लोक आहेत की ज्यांचा इतका झपाट्यानं राजकीय प्रवास झाला आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते झालात आणि इतक्या कौतुकानं सगळ्यांनी तुमचा निरोप समारंभही केला. पण त्यावेळेचं तुमचं वाक्य ते आता म्हणजे जसं ते बाहुबलीमध्ये कटप्पाचं जसं होतं तसं आता झाले की मी पुन्हा येईन पण कुठून विचारू नका. काय भानगड आहे ही? एकतर तुम्ही म्हणता तसं सत्य आहे की अनेक लोक नगरसेवक झाले, पण बऱ्याच जणांना आज ह्या आम्ही बसलेल्या खुर्च्या दिसत असतात, परंतु आमचा संघर्ष, घरदार सोडून सातत्यानं बाहेर राहणं, घरच्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष करणं, सातत्यानं चळवळी, जनतेचे प्रश्न, अडीअडचणी, वेगवेगळे प्रश्न घेऊन लढाई देणं, जेलमध्ये जाणं, पोलीस केसेस होणं, वकिलांबरोबर फिरणं, मला असं वाटतं दौरे करणं वेगवेगळ्या ठिकाणी, खेड्या पाड्यात, ग्रामीण भागात, तांड्यावर, कुठलं जेवण कुठलं कसं, कुठलं पाणी कसं, पण हे सगळं सहन करत आणि एक संघर्ष. कारण राजकारणात दररोज काही चांगल्याच खुर्च्या मिळतात अशातला काही भाग नाही, पण जी खुर्ची मिळेल त्याच्यात आनंद मानून पुढे जाण्याचा प्रयत्न करणं हे पण महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं संघर्ष सातत्यानं करत आलेलो आहे. आणि म्हणून या संघर्षाचं आता समजा 30 वर्ष काम करणं काही सोपं काम नाही आहे. आज 30 वर्षाचे मुलं राजकारणात येतात, 25-22 वर्षी त्यांना नगरसेवक व्हावं वाटतं, त्यांना लगेच आमदार व्हावं वाटतं, त्यांना लगेच महापौर व्हावं वाटतं. पण मला असं वाटतं आम्ही एका टप्पा करत पुढे आलेलो आहे. आधी एक वॉर्ड, नंतर एक शहर, नंतर एक मराठवाडा, नंतर राज्य, असं करत आम्ही या खुर्चीपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि ही खुर्ची नाही तर ही जबाबदारी आहे माननीय उद्धवजींनी आणि महाराष्ट्राने दिलेली. आणि मला असं वाटतं तिला मी न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तो झाला पहिला भाग. दुसरा जो होता की जेव्हा कौतुक झालं सगळं तेव्हा तुम्ही म्हणाला की मी पुन्हा येईन, कुठून ते विचारू नका. कुठूनचा अर्थ असा आहे, कोणत्या पक्षातून असा त्याचा अर्थ नाही आहे. कुठूनचा अर्थ असा आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर लवकर झाल्या तर मी त्याच्यातून निवडून येऊ शकतो. अच्छा, नॅचरली माझी कॉन्स्टिट्युएन्सी ती नाही झाली, पक्षाने विचार केला तर विधानसभेतून विधान परिषदेवर जाऊ शकतो. त्यामुळे मार्ग अनेक असतात ना निवडून यायला. एखाद्याने चुकून राजीनामा दिला समजून घ्या आणि मला त्या जागे निवडलं तर तेव्हा मी कुठूनही येऊ शकतो. आणि म्हणून माझा अर्थ तसा आहे, कोणता पक्ष या पक्षाकडून त्या पक्षाकडून त्या, असं माझ्या मनातला मुळीचा अर्थ नाही. पण तसा अर्थ लावला गेला, लावू द्या थोडंसं. तुम्हाला तसा अभिप्रेत टाकून दिला आपला बॉल असा गुगली नाही. पण कुठून येईल काय येईल हे माझ्या पक्षप्रमुखाला मलाच माहिती आहे, बाकीच्यांना काही माहीत असायचं काही कारण नाही. परंतु मी राजकीयदृष्ट्या असं वक्तव्य करणं काय चुकीचं आहे. कुठून येईल म्हणजे माझ्या मनात मी तर क्लिअर सांगतो, मी माझ्या शिवसेनेकडूनच येईल, उद्धवजींच्या नेतृत्वाखालीच येईल, एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. पण कुठून यायला अनेक कॉन्स्टिट्युएन्सी आहेत ना, कॉन्स्टिट्युएन्सी एकच याच्यातला काही भाग नाही. शिवसेनेकडनंच येणार, उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात येणार एवढं नक्की आहे 100%. त्यामुळे जर कुणी गळ लावून बसले असतील तर तुम्ही त्यांनी काय मागं घ्यावेत. हे ह्या अनेक अशा वेळेस येत असतात. पण मला असं वाटतं आताच्या घडीला जे सगळे लोक आहेत इकडून इकडे जाणारे, त्यांची परिस्थिती जर बघितली तर मला असं वाटतं अशी चुकीची बंडखोरीची म्हणा, गद्दारीची एक भाकरी खाण्यापेक्षा निष्ठेची चतकोर भाकरी खाणं चांगलं आहे असं मी समजतो. तिच्यात जो आनंद आहे, तिच्यात जो माझा, आता समजा मी रिटायर्ड होतोय, माझी टर्म संपली तरी माझा चेहरा बघा प्रफुल्लित आहे, मला काही दुःख नाही, गम नाही, आता काय करायचं काही प्रश्न नाही.
कारण मी माझ्या संघटनेचं काम करतो, जनतेसाठी काम करतो. ठीक आहे, तो एक पार्ट आहे. मी त्या दिवशी सांगितलं की विराट कोहली रिटायर्ड झाले, रोहित शर्मा रिटायर्ड झाले, त्यांनी काय केलं, वन डे याच्यात फक्त टेस्ट खेळणार नाही, वन डे तर खेळणार आहे, 2020 तर खेळणार आहे. तसा मी ठीक आहे, फक्त विधिमंडळात जाणार नाही आहे, बरोबर आहे का नाही. बाकी तर खेळणारच आहे ना मी, बाकीचं तर मला मैदान मोकळं आहे ना. पण असं आहे की या काळामध्ये म्हणजे आता तुमचा सगळा जर राजकीय प्रवास बघितला तर खूप संघर्ष तुम्ही म्हणालात. म्हणजे एकतर तो प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की घराकडं दुर्लक्ष, मुलांकडं दुर्लक्ष होतं आणि हे करतं. खरंच मग असं हा विचार कधी मनात आला का, येतो का, की आपण हे कशासाठी करतो? म्हणजे आपण घरदार, मुलं बाळं यांच्याकडे काही न बघता फक्त सत्ता, सरकार, पदं याच्यासाठी आपण जी किंमत मोजतो ती बरोबर आहे का? असं नाही. सगळे सत्ता आणि सरकार सगळेच सत्तेत जात नसतात आणि सगळेच सरकारमध्ये जात नसतात. पण समजून घ्या, मी संभाजीनगरातला एक कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी, हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन कामाला सुरुवात केली. आता एका रस्त्यावर लागल्यावर वापस नाही येता येत मला. एक रस्त्यावर मला निघायचं ठरल्यावर मला परत नाही येता येत. मग ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणणार नाही छोट्याशा आहे, याही महत्त्वाच्या आहे. परंतु कित्येक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे मुलं जर बघितले तर मला असं वाटतं वेगवेगळे तुम्ही वाचत असाल, याच्या मुलांनी असं या गाडीखाली गाडीचा ॲक्सिडेंट केला, यांनी तसं केला. त्याच्यामुळे हे मुलांवर संस्कार, मुलं असतील मुली असतील, हे महत्त्वाचे असतात. घरात आई वडील असतात, त्यांच्याकडे लक्ष देणं हे महत्त्वाचं असतं. वाटतं हे पण एक वेगळी जबाबदारीच आपली असते ना. आणि म्हणून हे सगळं करत असताना तुम्ही काय केलं? तो आपल्या मुलांनी यासारखं होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय केलं? नाही, असं नाही मी काय केलं. मुलांना आत्ताच्या घडीला मुलांना तुम्ही सांगू शकत नाही की तू इकडे जाऊ नको तू तिकडे जाऊ. मुलं असो मुली असो, त्यांना तर आत्ताच्या घडीला असं की ठीक आहे, एक आपली पिढी झाली असेल की वडिलांनी सांगितलं इकडं जा, आईनं सांगितलं इकडं जा. आताचा काळ तसा नाही. आता मुलगा असो या मुलगी असो, त्यांना त्यांचं आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि मी तसंच माझ्या मुलांना मुलींना स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं तेही त्यांच्या फील्डमध्ये व्यवस्थित काम करत आहेत. त्याच्यामुळं माझा मुलगा लॉयर आहे, ठीक आहे, शिवसेनेचंही काम करतो, युवा सेनेचं, पण मूळ लॉयर आहे. माझी मुलगी क्वालिटी कंट्रोलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करते, आता तिचं PhD करायचं चालू आहे. तिनं तिचं चॉईस केलं आहे, ती तिचं काम करते. मी काही तिला म्हटलं नाही की तू राजकारणात दे, किंवा मुलालाही म्हटलं नाही की इकडे काम करू नको. ज्याचं ज्याला जे करायचं ते करू शकतात. पण तुम्हाला काय वाटतं पुढच्या पिढीसाठी राजकारण तुमच्या तुलनेनं सोपं आहे का यापुढचं राजकारण अवघड आहे? हे बघा, राजकारण काही सोपं नसतंच. एखाद वेळेस 10 ते 5 नोकरी सोपी आहे, पण राजकारण हे सोपं नाही. कारण दिवसा काय होईल, रात्री काय होईल, सकाळी काय होईल याचा भरोसा नाही. परंतु आपल्या विचारावर, आपलं उद्दिष्टावर, आपले जे काही उद्देश आहे त्याच्यावर जर आपण फर्म राहिलो तर अवघडसुद्धा नाही. आणि मला असं वाटतं राजकारणामध्ये चांगली शिकलेली सवरलेली मोठं विजनरी पिढी येण्याची आवश्यकता आहे. फक्त मला एखादं आमदार व्हायचं, मला एखादं खासदार व्हायचं, मला एखादं मंत्री व्हायचं, किंवा मला एवढं असं पाहिजे हा विचार न करता एक व्यापक जनतेचा विचार करणारी एक विजनरी पिढीची आवश्यकता असं आहे की तुम्हाला काही कौटुंबिक वारसा नव्हता राजकारणाचा? बिलकुल नाही. तुम्ही वडील तुमचे ST मध्ये हो, ड्रायव्हर, माझे वडील ड्रायव्हर होते आणि खूप संघर्ष करून तुम्ही आलात. आज ST मध्ये एखादा ड्रायव्हर असेल तर त्याच्या मुलानं जर राजकारणात यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आजचा संघर्ष कसा आहे? आज पूर्वीपेक्षा जास्त अवघड झालं आहे? आज पैसा हा फार महत्त्वाचा झाला एकूण राजकारण करायचं तर? पैसा राजकारणात महत्त्वाचा आहे, परंतु पैशानेच सगळ्या गोष्टी होतात अशातला काही भाग नाही. जर पैशाने सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर आपण नेहमी म्हणतो की अदानीला देशाचं पंतप्रधान करता आलं असतं, अंबानीला करता आलं असतं. याच्यासाठी काम तर तुम्हाला जनतेचं करावं लागेल, जनतेसाठी तुम्हाला झिजावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं जो प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला कोणी थांबवू शकत नाही. कित्येक लोक आहे आपले निवडून आलेले, आत्ताचे आमदार आहे, खासदार आहे, जे लाख 2-2, 5-5 लाख, 5-25 लाखामध्ये निवडून आलेले आमदार आहेत. अशा आहेत का? आहेत, हाताच्या बोटावर मोजता आहेत, हाताच्या बोटावर. पण येतात ना, येऊ शकतात ना, येऊ शकत नाही अशातला थोडी भाग आहे. तुम्ही प्रामाणिकतेनं अशा पद्धतीनं सेवा केली तर जनता तुमच्या मागे उभा राहू शकते. असे उदाहरणं आहे या महाराष्ट्रात आहे, या देशामध्ये आहे. म्हणून पैसाच पाहिजे अशातला भाग नाही. परंतु आताच्या घडीला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विचार केला, देशाचा विचार केला, की आताच्या विशेषतः भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाने ज्या पद्धतीने व्यावसायीकरण केलेलं आहे राजकारणाचं, पैसे असले तर विचारलं जातं आधी की तुमच्या खिशात किती पैसे, मग निवडणूक लढायला उभा राहा. आता मी इलेक्शनला उभा राहिलो तर मला साहेबांनी फोन केला होता, मी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही, मी काय लढवू शकत नाही इलेक्शन, असं मी सांगितलं होतं.
कुठली इलेक्शन? हीच जी मी निवडून आलो होतो ती मी, कारण ह्या इलेक्शनमध्ये मोठं आर्थिक सगळ्या गोष्टी होत असतात, नगरसेवक असतात, झेड, पण मी सांगितलं माझ्याकडे नाही. पण मी जो कार्यकर्ता आहे त्या आधारावर माझ्याकडं त्यावेळेसची शिवसेना असेल, भाजप असेल, ह्या सगळ्या लोकांनी माझ्याकडून काय पैसे घेऊन थोडी मतदान केलं, संघटना म्हणून मला मतदान केलं, सगळ्यांनी निवडून. खर्च तर होतोच ना, पण विधान परिषद वगैरे तर आणखीन महाग आहे आता. होतो, पण मला जो बाकीच्यांना होतो तेवढा नाही झाला मला बिलकुल झाला नाही तेवढा. मला एक नॉमिनल जेवढा खर्च येतो तेवढा आला. परंतु ह्या इलेक्शनमध्ये कित्येक लोकांचे आकडे जर विचारले तर डोळे विस्फारतात, एवढे आकडे लागतात. मला तसं आलं नाही, कारण मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. अर्ध्या रात्री एखाद्याच्या हाकेला ओ देतो, कोणी दवाखान्यात असेल, कोणाचं काय काम असेल तर त्यासाठी धावून जातो. तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा काही बघत नाही. आणि म्हणून नॅचरली त्याच्यामुळं माझ्याबरोबर बरेच जण उभे राहिले. त्या दिवशी तुम्ही भाषणामध्ये तुमचं संघाचं बॅकग्राऊंड वगैरे सांगितलं. संघाशी तुमचा संबंध कसा आणि कधी आला? कसं आहे, आमचं संभाजीनगर हे हिंदुत्ववादाचं विचाराचं केंद्र आहे. आणि जनरली जिथं हिंदुत्व आहे तिथं संघ आलेलाच आहे. आणि संघ आल्यानंतर लहानपणी संघाच्या शाखा असेल वगैरे याच्यात आम्ही जातच होतो. शाखा चालवत होतो, कधी कधी शाखेत जात होतो, पण कधी कधी वेळप्रसंगी शाखा चालवायचं सुद्धा काम करायचो. आणि त्याच्यामुळं बाकी मग संघाचे सगळे उत्सव असतील याच्यात सतत सहभागी होत आलेलो आहे. आणि त्याच्यात काय वाव त्यावेळेला तुमच्या बरोबर असलेले कोण आज भाजपमध्ये प्रॉमिनंटली आहेत? आता त्यावेळेस आम्ही जे काम केलेलं, आता माझ्या समोर आता समजा देवेंद्रजी असतात, गिरीश महाजन आहे, हे होते त्यावेळेस समजा. बाकी मग त्यावेळेस गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे सिनियर लीडर होते. परंतु हे आता ज्यावेळेस महाराष्ट्राचा विचार केला तर हे सगळे त्यावेळेस होते युथ याच्यामध्ये, फ्रंटमध्ये. पण मग तुम्ही म्हणजे काय घडलं की तुम्हाला भाजपमधून बाहेर पडावं असं वाटलं? म्हणजे निलंबन जे झालं? नाही तसं नाही. ते एकतर आमचं संभाजीनगर शहर हे कडवट विचारसरणीचं आहे. आमच्याकडं जुनं निजामाचं, रजाकाराचं जे राज्य आहे, भारतीय जनता पार्टी काम करत होती, संघही काम करतो, पण यांच्या काम आणि हिंदुत्वाच्या पद्धती वेगळ्या आहेत. ह्या सगळ्या यांच्या, विशेषतः भाजपाचं, मी संघावर नाही काही बोलणार, पण भाजपावर, की थेरॉटिकल हिंदुत्व, प्रॅक्टिकल हिंदुत्व बिलकुल नाही. मग ठीक आहे, राम मंदिर झालं पाहिजे, ओके, पण आपल्या गल्लीतल्या राम मंदिरात कोणी घुसतं तर त्यालाही थांबवलं पाहिजे ना, बरोबर नाही? ठीक आहे, अयोध्येला राम मंदिर बांधा ना, आपल्या गल्लीतल्या राम मंदिरात एखादा कोणी येऊन बाकी काही चुकीच धंदा करला त्याचे हातपाय पण तोडले पाहिजे ना, ते पण हिंदुत्वच आहे ना. ते हिंदुत्व भाजपचं कधीच नव्हतं. आणि मग शिवसेना प्रमुखाची शिवसेना होती. भाजपचं काय होतं मग या बाबतीत, काय धोरण होतं? ॲपुलचट एकदम. पुन्हा हिंमतच नव्हती, डेअरिंगच नव्हती, ताकद लागते त्याला. 2 केस अंगावर घ्यायचा धमक लागते त्याला, एखाद्याशी 2 हात करायची धमक लागते, एखाद्याचे हातपाय तोडायची ताकद लागते त्याला. भाजपचे कुठे करणारे लोक होते त्या काळात. आणि म्हणून बाळासाहेबाचं हिंदुत्व तसं होतं आणि तसं आम्ही केलो. दंगली झाल्या आमच्यात, आम्ही दंगलीत होतो. त्याला काय आम्हाला ते सांगायला काही लाज शरम वाटत नाही. होतो हिंदुत्वासाठी, त्याला काय प्रॉब्लेम आहे? नाही, पण मी असं वाचलं होतं आणि ऐकलं होतं त्यावेळेला तुमच्या अगदी तरुणपणातले, की जयसिंगराव आणि हे सगळ्या ज्या काही होत्या त्याच्यामध्ये हरिभाऊ याच्यामध्ये तुमची ओढाताण झाली. हरिभाऊ बागडे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यातल्या राजकारणामध्ये, त्यामुळं तुमच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हरिभाऊ किंवा जयसिंगरावांचा काही विषय नाही आहे. जयसिंगरावांचा मराठवाड्याचा मतदारसंघ होता, हरिभाऊंचा त्यावेळेचा संभाजीनगर पूर्व होता, आता ज्याला फुलंब्री म्हणतात, तो मतदारसंघ होता. हे दोघांबरोबर हरिभाऊ पण असो किंवा जयसिंगराव असो, हे यांना संघाचं बॅकग्राऊंड आहेच आहे जुनं. ठीक आहे, आज जयसिंगराव मला वाटतं राष्ट्रवादी ते शरद पवार साहेबांच्या, हरिभाऊ तर आज राज्यपाल आहे राजस्थानचे. पण त्यावेळेस आमच्या जिल्ह्यामध्ये संघ असो भाजप असो याच्यात कोऑर्डिनेशन करण्याचं काम हरिभाऊच करायचे ना मोठं. हरिभाऊंचं एक समंजस नेतृत्व म्हणून हरिभाऊंची एक प्रतिमा होती, आजही आहे, त्याला नाकारायला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. पण त्यांच्यातला काही संघर्ष होता अशातला काही मला काही वाटत नाही. त्या काळात आताचं सारखं संघर्ष व्हायचे नाही. नेते कधी चुकूनही एकमेकांच्या कार्यकर्त्यासमोर कधी बोलायचे, काय करायचे ते
कृतीतून व्यवस्थित करायचे, पण कधी कोणाला फुकट सांगायचे नाही. आता तर लोक ओपन बोलतात सगळ्या गोष्टी. कार्यक्रम करायचा तर न बोलता करायचा, न बोलता त्यावेळेस व्हायचा, तो ऑटोमॅटिक व्हायचा, त्याला काही सांगायची गरज नव्हती. आता सांगून हा याचा तो याचा, कार्यकर्ते बी वागत नव्हते कधी, सगळ्यांबरोबर राहायचे. नेते पण तसे वागत नव्हते की हा तुझा हा त्याचा हा त्याचा. नेते सगळ्याच पक्षात होतं. आत्ता थोडं असं झालं की याचे कार्यकर्ते एवढे याचे एवढे, मग ते भांडणं होतात तसे. हे धंदे आधी नव्हतेच ना. पण मग तुम्हाला शिवसेनेत कोण घेऊन गेलं? मला तसं पाहायला गेलं तर दिवाकर रावते साहेब, दिवाकर रावते साहेब आणि नंतर चंद्रकांत खैरे साहेब. मेन दिवाकर रावते साहेबांनी सुरुवातीला, कारण दिवाकर रावते साहेब मराठवाड्याचे संपर्क प्रमुख होते त्या काळात, आणि त्यांची अशी नजर असायची वेगवेगळ्या कार्यकर्त्यावर, वेगवेगळ्या पक्षातले असं सगळीकडं पूर्ण मराठवाड्यात असायची त्यांची. आताची जी मधल्या काळातली जी पिढी होती ती सगळी रावते साहेबांनी कोणाला आमदार बनवलेलं, कोणाला खासदार बनवलेलं, अशा प्रकारची पिढी खऱ्या अर्थानं जी बेसिक मधल्या काळातली होती ही दिवाकर रावते साहेबांनीच बनवलेली आहे. आता ही पिढी ठीक आहे, आता ही पिढी थोडी पुढे सिनियर झालेली आहे, पण बेसिकमधल्या 95 पासून तर 2010-15 पर्यंतचा काळ होता, 15-20, त्याच्यातली जी पिढी होती ती जी रावते साहेबांनी घडविलेलीच होती. आणि मी सुद्धा रावते साहेबांच्या बरोबरच काम केलं. म्हणजे पार पत्र लिहिणं, ड्राफ्टिंगपासून रावते साहेब शिकवतात. म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं परफेक्ट बनण्यासारखं होतं. मी म्हणत नाही आम्ही परफेक्ट झालो, पण एक जनरली त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे एक मोठं शिक्षणच असतं. ते घेतलेलं आम्ही. मग कार्यक्रम आयोजन करणं, एखादं पत्र करणं, एखादं प्रोग्राम आयोजन करणं, एखादं पोस्टर बनवणं, एखादं पत्र लिहिणं, एखादं शिबिर आयोजन करणं, हे सगळं रावते साहेबांकडूनच शिकण्यासारखं आहे. पण मग म्हणजे तुम्हाला बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदा कधी भेटले, कसे भेटले? उद्धव ठाकरे कधी भेटले, कसे भेटले? हे आधी बाळासाहेबच बघायचे. आता आम्ही दिवाकर रावते साहेबांबरोबर मी बाळासाहेबांकडे बऱ्याच वेळेस गेलो, पण मला आठवतं मी पहिल्यांदा बाळासाहेबांना 96 की 98ला भेटले होते एकदा. लोकसभा इलेक्शनची तयारी चालू होती ना आमच्याकडून, प्रदीप जयस्वाल यांना उमेदवारी द्यायची होती, तर प्रदीप जयस्वाल आणि मी आम्ही दोघेच बाळासाहेबांना एकदा भेटलो होतो सुरुवातीला, म्हणजे प्रत्यक्ष बघ. मग बाळासाहेबांना सभेत वगैरे असं तर दुरून दर्शन वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या, पण डायरेक्ट असं संपर्क मला वाटतं 96 की 98ला झाला, आणि तसा त्याच्यानंतर मग सातत्यानं होत गेला. म्हणजे असं काय होतं की ज्याचा प्रभाव तुमच्यावर कायम राहिला आणि तुमच्या बरोबर जे या काळामध्ये शिवसेनेमध्ये होते त्यांच्यावरचा ओसरला? म्हणजे किंवा असं आहे की आता त्यांचा दावा असा आहे की ज्यांचा ओसरला ते म्हणतात आमच्यावरचा बाळासाहेबांचा प्रभाव ओसरला नाही, आमच्यावरचा कायम राहिला, बाळासाहेबांच्या विचारांपासून जे ढळले त्यांच्यावरचा ओसरला, त्यामुळे ती मंडळी काँग्रेसबरोबर गेली, त्यांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली. जे लोक उद्धव ठाकरे किंवा या शिवसेनेपासून वेगळे झाले त्या मंडळींचं हे म्हणणं आहे. तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये फरक नेमका कशात झाला? हे तर म्हणणं एकदम सारासा नमक हरामी आहे की उद्धवजींचं नेतृत्व सोडून मग आपण बाळासाहेबांचा विचार मानतो, हे म्हणणं तर सारासार नमक हरामी आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंनी नेतृत्व उद्धवजी ठाकरेंकडे सोपवलेलं पण नाही. मला आठवतं महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये राजसाहेबांनी प्रस्ताव देऊन हे केलेलं. तुम्ही होता का त्यावेळेला? मी नव्हतो, पण त्याच्यानंतर उद्धवसाहेब कार्यकारी प्रमुख होते पक्षाचे. बाळासाहेब असताना बरेच निर्णय उद्धवसाहेब पण घ्यायचे, आणि बाळासाहेबांनी त्या सगळ्या महत्त्वाचे निर्णय शिवसेना प्रमुख घ्यायचे, पण बरेचसे निर्णय उद्धवचे घेत असताना हे सगळ्यांना माहिती आहे, यांनाही माहिती आहे. हे जे लोक आता बोलतात हे कसे, आता शब्द चॅनलवर समोर नाही बोलले पाहिजे, पण हे कसे उद्धवजींच्या मागे लागून कशा मोठ्या मोठ्या खुर्च्या यांनी घेतल्या. आणि उद्धवजी, आता मला सांगा, समजा एकनाथ शिंदे असतील, कोणता मुख्यमंत्री असा की जो नगरविकास खातं सोडतो? कोणता? आत्ता तरी महाराष्ट्राच्या इतिहासातला यशवंतराव चव्हाणपासून तर आत्तापर्यंत बघा, मुख्यमंत्र्याकडे नगरविकास खातं राहतंच का? पूर्ण नाड्या असतात सगळ्या त्याच्यात पूर्ण राज्याच्या. पहिला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब की ज्यांनी आपलं खातं एकनाथ शिंदेंना दिलं. आणि मला सांगा, तरी हे लोक असं बोलतात, याला काय अर्थ आहे का? आता हे काही बोलणार, पण आता आम्ही सगळे एक सर्वसामान्य गावातले काम करणारे कार्यकर्ते, आम्हाला हे एक संघटनेमुळेच मिळालं. मग त्याबरोबर जे गेलेले दुसरे लोक त्यांची पण ती स्थिती आहे ना. पण आता तुम्हाला असं वाटतं की ते त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त सुखी आहात? हे बा, सुख कसं मानायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याकडे ती, मला असं वाटतं ते एक नाही का, या झोपडीत माझी एक कविता आहे जुनी,
तसं पण माणूस सुखी राहू शकतो. असं काय बंगल्यातच माणूस सुखी ती मला वाटतं तुकडोजी महाराज, गाडगे बाबाची का तुकडोजी महाराजाची ती कविता आहे, या झोपडीत माझ्यात सौख्य सारी समावली. वाटतं तसं ते सुख मान्यवर असतं. त्यामुळे तुम्ही सुखी आहात. सुखी आहे बिलकुल. अंबादास दानवेजी, तुम्ही आता सांगितलं की एकनाथ शिंदे खूप जवळचे होते तुम्हाला जेव्हा ते संभाजीनगरमध्ये काम करत होते. आणि मुंबईत पण मला सांगा 2022 पासून आतापर्यंत ऑफर तर तुम्हालाही आल्या असतील ना, ते कशा आल्या, काय काय झालं ते आम्हाला आज कट्टा आहे, हा कट्ट्यावर ऐकायला आवडेल. या कट्ट्यावर नाही सांगता येणार त्या, नाही पण कसं आहे की एक हे मी परवाही बोललो तर मी काही कोणाविषयी वाईट नाही बोललो. होते हे मंडळी, आम्ही त्यांच्यासोबत, पण आमचं बेस बाळासाहेब ठाकरे, त्यामुळे बेस बाळासाहेब ठाकरे नाही असं ते म्हणतात. ते म्हणतात, तुम्ही पण असं म्हणता. असं ते म्हणतात. बाळासाहेब काय अमित शहा नरेंद्र मोदीच्या पाया पडून निर्णय नव्हते घेत. बाळासाहेबाच्या दारी यांना यायला 4-4, 10 धावे झटावं लागायचं. बाळासाहेब कधी कोणाच्या दारात नाही गेले, मुंबईला नाही गेले आणि दिल्लीला नाही गेले. राष्ट्रपतीपासून सगळ्या कामासाठी लोक मातोश्रीवर येऊन गेले. त्यामुळं बाळासाहेबाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. हां, तुम्ही काय बोलत होते? तो प्रश्न आहे ना की तुम्हाला ऑफर तर आल्या. नाही, ऑफर आहे बरं, राजकारणात अशा ऑफर्स येत असतात, त्या काही सगळ्यांसमोर सांगितल्या पाहिजे अशातला काही भाग नाही. आता लोकसभेला मला लोकसभा लढवा म्हणून मला ऑफर होती, शिवसेनेकडून पण होती, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या आणि भाजपाकडून पण होती. पण मी म्हटलं नाही मला, कारण बाळासाहेबांच्या विचाराशी मी हे नाही करणार. पदं येतील नाही तर जातील, नाही मिळालं तर नाही मिळालं, आताही नाही मिळालं तर नाही मिळालं, काही चिंता नाही त्याची. संघटनेचं काम करू, पण पदासाठी पक्ष वगैरे नाही बदलणार. नाही, पण अंबादासजी असं आहे, गेले काही दिवसात आपण बघतोय जसे म्हणजे महापालिकांचे पडघम वाजायला लागले. आधी तर इतक्या मोठ्या संख्येने मोठे नेते गेलेच आहेत, पण प्रत्येक शहराचा विचार केला तर शेकडो कार्यकर्ते आपल्याला दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. नुसत्या नाशिकचा विचार केला तर आता तर म्हणजे ज्या एक दिवस तुम्ही शहराध्यक्ष नेमता, 4 दिवसांनी शहराध्यक्ष पण पक्ष सोडून जातो. तुम्हाला काय भवितव्य दिसतंय आत्ता या क्षणी, जेव्हा अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे, तेव्हा विरोधी पक्षांचं किंवा शिवसेना ठाकरे गटाचं काय दिसतंय तुम्हाला भवितव्य, किंवा तुम्ही नेत्यांनी काय केलं पाहिजे असं दिसतंय? हे बा, एक काळ असा येत असतो, बऱ्याच पक्षाच्या याच्यात येत असतो, जात असतो. तुम्ही आता फक्त विधानसभेचं, लोकसभेला तर या महाराष्ट्रात मेजॉरिटी आम्ही घेतलेली आहे. फक्त 6 महिन्यांनी विधानसभेला आम्ही मागे पडलो. मताचं गणित केलं आमचं सगळं, तर आम्ही काय फार मागे नाही आहे किंवा ते फार पुढे नाही गेलेलं आहे. थोडंसं रणनीतीमध्ये आम्ही कमी पडलेलो दिसतोय. फक्त जागा वाटप असेल, प्रचार असेल, जर हा जरी नीट झाला असता तर चला, हे EVMवर वगैरे आरोप असेल हा स्वतंत्र भाग आहे, पण ह्याच्यातही रणनीती, जागा वाटप हे जर नीट झालं असतं तर एवढ्या मागे आम्ही राहिलो नसतो. त्याच्यामुळे एकदम विरोधी पक्ष निवडून नाही आलो किंवा सत्तेवरती आलं म्हणून आम्ही संपलो आणि आता आम्ही लगेच तिकडे सहभागी व्हायचं. मला असं वाटतं आज तिकडे गेलेले किती लोक सुखी आहे, किती लोक सुखी आहे. महाराष्ट्रामध्ये मृणाल गोरेंनी राज्य केलं आहे, आमच्याकडे बापू काळदात्यांनी केलेलं आहे, राहिलेलेच आहे ना सगळी मंडळी. केशवराव धोंडगे विरोधातच राहिले, गणपतराव देशमुख विरोधातच राहिले, क्रांतीवीर नाना पाटलांनी असाच इंग्रजाविरुद्ध संघर्ष केला, तसं आम्ही करू. पण कोण कोण दुःखी आहे म्हणजे तुमच्याजवळ? दुःखी म्हणजे कोण कोण जे तिकडे गेले ते कोण सुखी आहेत? तो कोण आत्ताच्या काहींच्या मागे तर तुम्हीच लागता की ते हॉटेलचं हे असेल ते असेल, काय 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 मुद्दे काढता. बरोबर आहे ना, जे योग्य मुद्दे काढलेच पाहिजे, ही जबाबदारी आमची. जर चुकीच्या काही गोष्टी होत असेल तर त्या समोर आणणं आमची जबाबदारी. पण आता जे यांचे सगळे बाहेर येतात ना धंदे, याच्यावरून लक्षात येतं ना की उद्धवजींच्या नेतृत्वाखाली असताना हे सगळं करता येत नव्हतं ना यांना, म्हणूनच बाहेर गेले नाही. हे का बाहेर गेले? यांच्यावर कंट्रोल होता पक्षाचा, संघटनेचा, उद्धवजींचा. आता काय यांच्यावर कंट्रोल आहे? कोण मारामारी करतो, कोण नाचतो, कोण भ्रष्टाचार करतो, कोणत्या खात्यात काय चालू आहे कोणाला माहिती आहे? काहीही माहिती नाही कोणाला. सगळ्यांच्या जर बघितल्या तर कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्ट्या कमवल्या. इथं संजय राऊतांना 15 लाखाचं पत्राचाळीच्या याच्यातल्या नोटीस येते आणि त्यांना अटक केली जाते. इथं 1500 कोटी रुपयाचे भ्रष्टाचार आहे, कोणी विचारायला तयार नाही आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. पण मला असं वाटतं शिंदे गटाचे, हो शिंदे गटाचंच बोलतोय मी. भाजपचं काय कमी भ्रष्टाचार आहे का? भाजपचं कमी भ्रष्टाचार आहे का? भाजपचा भ्रष्टाचारी या मुंबईमध्ये हैदोस घातलेला आहे भाजपच्या लोकांनी. त्या मोहित कंबोज सारख्या लोकांनी तर हैदोस घातलेला आहे.
गोरगरिबाला लुटणं, काहीतरी लिहून घेणं, काहीतरी करणं, हे कोणाच्या आशीर्वादाने चालतं? आणि मला असं वाटतं पापाचा घडा एक दिवस बडत असतो. पण हे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना याबद्दल अवगत, म्हणजे तुम्ही जे काही मुद्दे मांडले सभागृहात आधीच्या अधिवेशनात वगैरे आम्ही सगळे ऐकले, पण तुम्ही जे बोलताय आता ते नवीन आहे, तर याबद्दल म्हणजे झालंय तुमचं सांगून? हे फार आता मुद्देच एवढे आहे की किती कोणते मांडायचे हा प्रश्न आहे. आता हे माहिती नाही का, भाजपमध्येच माहिती आहे की काय धंदे चालू आहे. या मुंबईमध्ये सुद्धा काय काय चालू आहे. अदानींना समजा जागा देणं, सगळे SRAचे प्लॉट. मोहित कंबोज नावाची एक व्यक्ती आहे मुंबईमध्ये भाजपच्या ह्याच्यात, सगळ्या ठिकाणी चुकीचं आहे, सगळ्या ठिकाणी. आणि याला सपोर्ट कोण करतं? भाजप करतं. भ्रष्टाचार तिथं पण आहे, शिंदे गटातही भ्रष्टाचार आहे, एक्साईजमध्ये भ्रष्टाचार आहे, अजितदादाच्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. पण कोणी त्याच्यावर सिरियस घेत नाही, सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही. विरोधी पक्ष त्यांची जबाबदारी पार पडतात. पडतो ना, आम्ही बोलतो, बोलण्याशिवाय काय करणार आम्ही? कोणावर फासावर थोडी लटकवू शकतो आम्ही, कोणावर कारवाई आम्ही थोडी करू शकतो. ते तर सत्ताधारी पक्षाची करायची गरज आहे. आता धनंजय मुंडेला 3 महिने लागले ना राजीनामा द्यायला. शिरसाटांचे भ्रष्टाचार सिद्ध झाले, हाय लेवलची इन्क्वायरी लावली. काय केलं सरकारने? त्या संजय राठोडच्या विरुद्ध भाजपचे संदीप जोशी यांनी पत्र दिलेलं आहे एवढं मोठं. काय दिलं? त्या सरनाईकाविषयी भाजपचा नरेंद्र मेहताविषयी सरनाईकांनी पत्र दिले. काय झालं? काय होत नाही आहे. पण असं आहे की अंबादासजी, की संजय राठोड, संजय शिरसाट, संजय गायकवाड हे सगळे तुमचे आत्तापर्यंतचे, तुम्ही अर्धा कप चहा एकमेकांबरोबर शेअर करणारे, आणि संजय शिरसाट म्हणजे अगदी गळ्यात गळे असलेले. हो आहे ना. आज जे संजय शिरसाटांना तुम्ही बघताय मंत्री म्हणून, तुमचे एकेकाळचे अगदी घनिष्ठ मित्र असतील कदाचित, तुमची काय भावना आहे? नाही, भावना आता अशी आहे की मला असं वाटतं ज्या जबाबदाऱ्या आपल्याला मिळाल्या असताना आपल्याला ते म्हणतात ना, उतू नका मातू नका, घेतला वासा टाकू नका. आपल्याला ते जुन्या याच्यात म्हणत असतात कोणत्या तरी याच्यात, उतू नका आणि मातू नका. हे उतलेले आणि मातलेले, हा ऊत आणि हा मात यांनी कमी केला पाहिजे, एवढंच मला वाटतं. ठीक आहे, बाकी तुम्हाला एवढे मिळाले परमेश्वराच्या कृपेने जबाबदाऱ्या, तर नीट पार पाडा ना. पण उतणं आणि मातणं हे बंद झालं पाहिजे. पण तुम्ही असं आहे की तुम्ही पक्ष बदलले तरी सुद्धा तुमच्यातले मैत्रीचे संबंध तर सगळ्यांशी कायम आहेत. तर तुम्ही हे जे सल्ले आहेत, उतू नका वगैरे, हे काय सांगता का, बोलता का, देता त्यांना? हे पण त्यांना वाटतं भर अब्दुल्ला गुड थैली में ना, आपले जेवढे दिवस आहे तोपर्यंत गुड थैलीत भरून घ्या. ह्या मेंटॅलिटीमध्ये ते लोक आहेत सगळे. कधी कोणाचं काय होईल भरोसा नाही, कधी यांना बाजूला करतील याचा भरोसा नाही, कधी यांना मंत्रिपदावरून काढतील याचा भरोसा नाही, किंवा मंत्रिपदात यांना बिलकुल अधिकार राहील न राहील याचा. आणि म्हणून भर अब्दुल्ला गुड थैली में अशी मानसिकता त्यांची आहे आत्ताच्या घडीला. दानवेजी, काल एकनाथ शिंदेंनी तुमच्याविषयी भाषण केलं तेव्हा पण तुमच्या निवडणुकीचा उल्लेख त्यांनी केला होता. आत्तासुद्धा तुम्ही अगदी पहिल्या उत्तरातच त्याच्याविषयी सांगितलं किती अवघड होती, कशाप्रकारे तुमच्याकडे मतांची ताकद नसताना सुद्धा तुम्ही निवडून आलात वगैरे. तर आता तर तुमची टर्म संपते आहे, तर आता तुम्ही माझ्या कट्ट्यावर हे सांगून टाका की नेमकं काय झालं होतं, कधी कसं ते मॅनेज झालं तुमच्या निवडणुकीमध्ये. क्रॉस वोटिंग झालं, विधान परिषदेवर तुम्ही निवडून जे आलात, तुम्ही जी विरोधी पक्षांची नावं घेतलीत त्याच्यामध्ये MIMचं नाव तुम्ही आता घेतलं नाहीत, ज्या ज्या विरोधी पक्षांची नावं तुम्ही सांगितलीत त्याच्यामध्ये. तर काय झालं होतं नेमकं, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. नाही, असं नाही काय झालं, असं अशातला भाग नाही. समोरचा काँग्रेसचा उमेदवारच कच्चा होता आणि त्याच्यामुळे कच्च्याच्या मागे कोण रिकामं जातील. आणि तो माणूस चांगला होता, तो जो उमेदवार होता तो बिचारा जुना अतिशय काँग्रेसचा तगडा माणूस होता. परंतु या निवडणुकीच्या हिशोबाने त्यावेळेसच्या काँग्रेसने त्याला पाहिजे तसा सपोर्ट नाही केला आणि मेजॉरिटीने सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केला. MIMची साधारण 20-22 मतं. MIMशी आम्ही काही बोललो नव्हतो. त्यांनी मतदान आम्हाला केलं का नाही केलं हे मी सांगणार नाही, पण आम्ही काही बोललेलो नव्हतो आणि ते आम्हाला बोलायला नव्हते आले. आणि मी काही MIMच्या मतावर निवडून नाही आलो. माझा गॅप समोरच्याचा माझा 500 मताचा होता, MIMचे 20-22 मतं होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी येतात की MIM निवडून आलं. मला 524 का 512 मतं पडले आणि समोरच्याला 108 मतं पडले. म्हणजे फरक किती आमचा? 400 मताचा. MIMचे 20-22 मतं आहे. बऱ्याच वेळेस बातम्या येतात MIMमुळे अंबादास. अरे MIM 20-22 मताची पार्टी होती आणि ते जातील तरी कुठं, त्यांना विचारायला काँग्रेसवाले आले नाही त्यावेळेस आणि त्यांचं काँग्रेसशी जमत नव्हतं.
आमच्याशी जमत नव्हतं. त्यांनी मतदान केलं एवढं मला माहिती आहे, पण कोणाला केलं मला तुम्ही असंही म्हणालात की आमच्याकडे काही पैसा नव्हता आणि त्यावेळी तुम्ही असंही म्हणालात की एकनाथ शिंदेनी याच्यामध्ये खूप मदत केली, तर ती काय स्वरूपाची मदत? नाही, मदत म्हणजे असं आहे की एकनाथ शिंदे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जनरली कुठेही सिस्टीम अशी होती की ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेल त्याला, आणि उद्धवजीने एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई ह्या 2 लोकांवर याची जबाबदारी दिलेली होती. दिलं होतं. हो, दोघांवर दिलं. हा, सुभाष देसाई पण होते आणि एकनाथ शिंदे साहेब होते, आणि त्याच भाजपच्या वतीनं रावसाहेब दानवे आणि हरिभाऊ बागडे असे 4 लोक होते. भाजपच्या वतीनं ते दोघं होते आणि इकडून आमच्या वतीनं हे दोघं होते. आणि मला वाटतं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं, मी फक्त हात जोडत फिरलो मतदाराला, बाकी काय डावपेच आखले. त्यांनी तुम्हाला जी मदत केली त्याची ज्यावेळी त्यांनी तुम्हाला परत ऑफर दिली ते वेगळे झाल्यानंतर, त्यावेळी त्याची काही आठवण निघाली होती? काही नाही, काही त्यांनी नाही असं काही मला त्याची काही परतफेड करा नाही, ते किंवा मला त्या मदतीचं- माझ्या निवडणुकीच्या विषयी एक शब्दांनी बोलले नाही, हे पण मी स्पष्ट सांगतो. ती त्यांनी जबाबदारी शिवसेना नेते म्हणून पार पाडली होती आणि मला कधी ते याविषयी बोललेलं नाही, हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रांजळपणे हे कबूल करायला काहीच हरकत नाही. पण अशी चर्चा होती की संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, भुमरे म्हणजे संभाजीनगर शिंदेच्या शिवसेनेत गेलं. जसं त्यांनी आता सांगितलं की निवडणुकीत अंबादास दानवेंना मी मदत केली आहे, त्याच्यामुळे ते येणारच शिंदेंसोबत, अशी चर्चा होती. पण नंतर तुम्ही गेला नाहीत आणि नंतर जे संभाजीनगरमधले आमदार खासदार आहेत ते म्हटले जेव्हा आपण गेलो तेव्हा अंबादास दानवे आले नाही, आता त्यांना घ्यायचं नाही, त्यांचा विरोध. मी कधीच त्यांच्याकडे जाण्यासाठी कधीच हे केलं नाही. आणि आणखी प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे की त्यांनी व्यक्तिगत मला कधी ये नाही म्हटले. इकडून तिकडून काही लोक बोलत असतात, पण ते बोलले नाही आणि मीही त्यांना आमच्या भेटी झाल्या. आमच्या आता वेगवेगळ्या कमिट्यांच्या बैठका असतात, त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या माझ्या भेटी झाल्या नाही, अशातल्या काही वागणी झाल्या, पण त्यांनी मला कधी म्हटलं नाही आणि मी त्यांना कधी बोललो. त्यामुळं माझा जायचाच प्रश्न नाही, तर नाही घ्यायचा प्रश्नच कुठं निर्माण होतो. नाही, पण त्याच्यात जसं मी म्हटलं की मदत तर केली होती, त्याच्यामुळे मदत केली म्हणून संघटना म्हणून मदत केली होती. पण तुमचे मित्र जेव्हा जात होते, संभाजी शिरसाट होते, प्रदीप जयस्वाल होते, त्यामुळे तुम्हाला म्हटले असेल की जाऊया आपण. हे पहा, मैत्री वेगळी गोष्ट आहे, संघटना वेगळी गोष्ट आहे, संघटनेचे तत्व आणि विचार वेगळी गोष्ट आहे. मी कोण होतो, मी कुठं येऊन पोहोचलो, ते शिवसेनेमुळे येऊन पोहोचलो. मला माहिती नव्हतं की मी राज्याचा विरोधी पक्षनेता होईल, आणि मी ह्या काय विरोधी पक्षनेता होण्यासाठी किंवा हे होण्यासाठी संघटनेचं काम करत नाही. आता त्यांना फक्त खुर्च्याच पाहिजे होत्या, त्याच्यासाठी ते काम करत असेल तर तो त्यांचा विषय आहे. पण मला असं तेही कधी बोलले नाही, ते आमच्यातले जे गेले तेही कधी बोलले नाही. हे मी कबूल करतो ना, संजय शिरसाट असेल, मी असेल, भुमरे असतील, प्रदीप जयस्वाल असेल, आम्ही चौघे एका ताट्यातच जेवायचो. आम्ही असं काही वेगळं पण नाही. आम्ही कित्येक असे नव्हते का कधी नाही, असं नव्हतं ना. आम्ही फक्त झोपायला घरी ज्याच्या जायचो, एवढं आम्ही एकत्र होतो सगळे. म्हणजे रात्री जेवण सुद्धा एकत्र करायचो, कित्येक म्हणजे आठवड्यातून 2-2, 3-3 दिवस एका ताटात आम्ही जेवत होतो. पण मग आता कोण कोणाला म्हणतं की काय होतास तू, काय झालास तू? नाही, काही कोणी काही म्हणत नाही, जे ते ज्याच्या ठिकाणी आहेत. आता काय असेल एकमेकांच्या मनात ते माहिती नाही, परंतु असं कोणी तेही आमच्या इथले लोक मला कधी काही बोलले नाही, मी त्यांना काही बोललो नाही. पण त्या दिवशी तुम्ही 10वीला बोर्डात वगैरे आला होतात? 12वीला. हो, म्हणजे शाळेमध्ये हुशार विद्यार्थी मी 12वीला 4 विषयात महाराष्ट्रात पहिला होतो. अरे वा. बरं, सांगा त्याच्याबद्दल सांगा, कुठल्या शाळेत मी 12वीला मी सरस्वती भुवनला होतो. मी सरस्वती भुवन शाळेत होतो. मी सरस्वती भुवनला 10वीला नापास झालो होतो. अरे हो, बरं. कशामुळं, कोणत्या विषयात? गणितात नापास झालो होतो. बाकी सगळ्या विषयात चांगले मार्क्स घेतले होते. पण नंतर जे नापास झाल्यावर जे डोक्यात बसलं माझ्या, आता आतापर्यंत बसले. मी 12वीला मेरिटला झालो. मग पण काय आर्ट्सला होता? आर्ट्सला होतो. मला माझा समाजशास्त्र विषय होता, राज्यशास्त्र होता, इतिहास होता आणि मानसशास्त्र, या 4 विषयात मी राज्यात 96 मार्क्स मी घेतले होते, 100 पैकी. अशा हा 6वा, त्यावेळेस यादी मेरिट यादी त्यात मी 6वा होतो बोर्डात. पण मग त्यावेळेला असं आहे की घरची स्थिती तर काही फार बरी नव्हती. हो. मग त्यावेळेला स्वप्न काय होती? स्वप्न मी त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये जायचं प्लॅन केलं होतं. आणि 12वीचं मेरिट नंतर माझं त्यावेळेस IAS ट्रेनिंग एकच ठिकाणी होतं महाराष्ट्रात. 50 जागा तिच्यासाठी होत्या, चर्चगेटला होतं. आणि माझी त्याच्यात निवड झाली होती 12वी नंतर, ज्याच्यातून फक्त UPSCची तयारी करतात. आणि माझी त्याच्यात त्यावेळेस निवड झाली होती. त्यावेळेस त्याच्यात काही स्टायपेंड, कॉलेज करायचं, राहायची व्यवस्था, स्टायपेंड होतं आणि अभ्यास करायचा, अशा प्रकारचं होतं. मी 6 महिने केलं ते, पण नंतर सोडून दिलं. मी पुन्हा संभाजीनगरला गेलो, माझं कॉलेज केलं.
पण त्यावेळेस राजकीय याच्यात जायचं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जायचं हा मनात शंका होते. मी त्यावेळेस ठरवून टाकलं की नो. सुरुवातीला मी गेलो 6 महिने ट्रेनिंग केलं, पण नंतर मी जसं आलो तसं पण मग का तुम्हाला ते नको करायला असं का वाटलं? नको नाही, त्यावेळेस असं अवघड पण नाही वाटलं. मी चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला होता, कारण नंतर मी BA झालो, MA झालो 3-4 विषयामध्ये चांगल्या मार्क्सने झालो. मला काही फार अभ्यास वगैरे अवघड वाटला नाही. पण माझं मन म्हटलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस चांगली का पॉलिटिक्स चांगलं, तर मला माझ्या मनाने असं सांगितलं की पॉलिटिक्स चांगलं आहे. असं आहे की नशिबानं तुमच्या कष्टाने दोन्हींनी साथ आपण म्हणू दिली आणि तुम्ही राजकारणामध्ये सगळ्यांनाच काही मुख्यमंत्री नाही होत आहेत, सगळ्यांनाच काही मंत्री होता येत नाही, पण विरोधी पक्षनेते ही मोठीच जबाबदारी. पण असं आहे की त्याच्यामध्ये ही शक्यता होती की कदाचित नगरसेवकच राहावं लागलं असतं. शेवटी जुगार तर खेळावं लागतं ना. जुगार नाही खेळलं तर तुम्ही कसं पुढे जाणार? तुम्हाला तर लाईफमध्ये जुगार खेळलं पाहिजे. सेपर साईड का खेळायचं? हिट आउट नाही तर गेट आउट. त्याला काय 6 जाईल नाही तर बोल्ड होईल, याच्यावरती काय होणार आहे? बरोबर आहे का नाही? पण मग पण आयुष्यात असे प्रसंग आला का, कधी आले असतील ना, की ज्याच्यामुळं राजकारणामधली जी अनसर्टन्टी आहे हो आले, त्याच्यामुळं उद्विग्न होणं, फ्रस्ट्रेट होणं, असा काही काळ 1-2दा आला की असं वाटलं की आपण उगाच राजकीय क्षेत्रात आलो, आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये असतो तर आपण चांगले अधिकारी झालो असतो. पण नंतर कधी नंतर मी समजा महापालिकेचा सभागृह नेता झाल्यानंतर जो IAS कमिशनर होता तो मला सर म्हणत होता. बरोबर आहे का नाही? IAS जो कमिशनर होता आणि एक दिवस एक IAS ऑफिसरनी एक असा मोठा आमच्या इथं बाका प्रसंग आला होता. महापौर डॉक्टर कराड होते, मी सभागृह नेता होतो. पण कसं आहे, भाजपची सिस्टीम वेगळी, आमची कशी एकदम ॲग्रेसिव्ह सिस्टीम असती. त्यामुळे मला कमिशनर म्हणे की आपकोही आना पडेगा इसमें. तो ठीक आहे, मला मैं आता. एक असाच विषय होता, आता तो काही सांगण्यासारखा नाही. तर मला सांगण्यासारखा नाही म्हणजे मोठा आहे का नाजूक आहे? मोठा नाही असा वेगवेगळ्या पद्धतीनं थोडासा कॉन्ट्राव्हर्शियल विषय होता. मग भाजपचे लोक कसे असे कॉन्ट्राव्हर्सीपासून दूर पळतात ना, वांगणीत कशाला आम्ही जातो बिंदास. तर मुद्दा तो नाही आहे. पण मला एक IAS ऑफिसरनी माझा दरवाजा उघडला आणि IAS सर म्हटलं. मी म्हटलं आपण IAS श्रेष्ठ की पॉलिटिक्स श्रेष्ठ? तर त्या दिवशी मला कळलं की पॉलिटिक्सच श्रेष्ठ आहे. कारण मी याच्यावर आज मी विरोधी पक्षनेता आहे, माझ्याकडे 16 OSD आहेत, डेप्टी कलेक्टर आहेत त्यातले 7-8. तर शेवटी ते माझ्या अंडर काम करतात ना. पण ते आज आहेत उद्या नाही आहेत. ठीक आहे ना, मग शेवटी असंच असतं ना. IAS अधिकाऱ्यांचं सुद्धा काय असतं, आज एखादी महत्त्वाची जागा असते उद्या नसते. शेवटी तुम्हाला काय पूर्ण लाईफ लगेच जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत थोडी असं असतं. वेगवेगळ्या तुम्हाला रोलमध्ये जावंच लागतं. तुम्ही आज रिपोर्टरचे संपादकचे आणखी मुख्य अशी तुमच्या पण प्रोसेस असतात, तसंच जावं लागतं. पण जेव्हा हा तुम्ही निर्णय घेतलात, आता कसं आहे, कुटुंबातला हुशार मुलगा जो 12वीला बोर्डात आलाय, तर कुटुंबाच्या अपेक्षा असतील. जेव्हा तुम्ही हे सोडून परत आलात, संभाजीनगरला परत आलात, तेव्हा कुटुंबाची भावना काय होती? नाही, माझ्या आईवडिलांना याचं जास्त नॉलेज नव्हतं, क्लिअर सांगतो. त्यांना काही या विषयाचं जास्त करतो पोरगा करू द्या एवढंच त्यांचंही होतं. त्यांचं काही माझ्यावर असं काही बंधन नव्हतं किंवा बॉदरेशन नव्हतं आणि त्यांना याच्यातलं जास्त माहिती पण नव्हती. मीच तो निर्णय घेतला होता आणि हा पण निर्णय मीच घेतला. नाही तर मी सहज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये गेलो असतो, सहज गेलो असतो. मी UPSC MPSC तर काही 100% पास झालो असतो. पण म्हणजे आयुष्यामधले जे आता मागं वळून बघताना तुम्हाला स्वतःला कोणता काळ फार खडतर, परीक्षा बघणारा, अस्वस्थ, उद्विग्न करणारा होता असं वाटतं, की ज्यातनं आपण त्यावेळेला कसे तरलो याचं स्वतःलाच आता आश्चर्य वाटतं? मी तरलो असं कोणता प्रसंग, मी आणि संघटना ह्या दोन्ही गोष्टी आहे. आता 2014ला मी विधानसभा लढलो होतो, मी पराभूत झालो होतो 2014ला. त्यात शिवसेना भाजप युती तुटली होती. मी गंगापूर विधानसभा लढलो होतो, पराभूत झालो होतो. थोडंसं राजकीयदृष्ट्या असं वाटत होतं की हे एवढं सगळं करून असं अपयश येणं, हे येणं, 2 पैसे खर्च होणं, असं थोडंसं येतं. पण शेवटी याच्यातून ताकदीनं उभा राहण्याचा निर्धार करावा लागतो. मला तो एक अनुभव होता. आता मला असं वाटतं काही हो काही न हो, काही मला असं वाटत नाही, काही फरक नाही पडत. एवढी ताकद परमेश्वराने आणि बाळासाहेबांनी निर्माण केली असं मला तरी वाटतं. त्यामुळे हे पदं येत असतात, जात असतात. पण आपली क्षमता असली, आपली ताकद असली, आपला आत्मविश्वास असला तर आपण काही करू शकतो असं मला तरी वाटतं. नाही, आता तुमच्या आयुष्यामध्ये औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालात, आता तुम्हाला प्रसंग माहिती नाही, पण 4 वर्ष
म्हणजे काहीतरी झालं होतं ज्याच्या, तो काय प्रसंग होता, काय झालं होतं? झालं होतं नगरसेवक असताना एक आमच्या इथं आमच्या पक्षांतर्गत काही विषय झाले होते आणि त्याच्यातून मला राजीनामा द्यावा लागला होता. त्यात मी होतो, आमच्या इथले एक सुदाम सोनवणे होते जे महापौर होते आणि संजय शिरसाट होते. तर संजय शिरसाट त्याच्यातून बचावले होते, पण मी आणि सुदाम सोनवणेंना राजीनामा द्यावा लागला. आम्ही दिला होता. आमची काय झालं होतं? पण नाही, एक जनरल बॉडीमध्ये गैरसमज झाला होता की एक असा एक कोणता तरी विषय उचलला होता मी, आणि तो असं वाटलं की आमच्याच महापौराविरुद्ध आहे, पण तो तसा महापौराविरुद्ध नव्हता. तो विषय, महापौर कोण होते त्यावेळेस? विकास जैन होते महापौर. तर आम्ही संजय शिरसाट असो, विकास जैन असो, सुदाम सोने असो, मी असो, आम्ही ते मुद्दे मांडले होते. आम्ही तिघे कसे, आम्ही सभागृह नेते होतो, तो महापौर होतो, त्यामुळे सभागृह आम्हीच चालवायचो जनरली. आणि म्हणून आम्ही जनरली त्या तत्कालीन कमिशनर विरुद्ध मुद्दे उचलले होते. पण ते त्यावेळेसच्या आमच्या त्या संपर्क प्रमुख होते, मला वाटतं विलास अवचड साहेब होते, त्यांना असं वाटलं की हा पक्षाच्या विरुद्ध आहे. पण पक्षाच्या विषयी किंवा महापौरांच्या विषयी ते मुद्दे नव्हते, ते प्रशासनाच्या विषय होते. परंतु त्या गैरसमजातून आमच्यावर कारवाया झाल्या होत्या म्हणजे राजीनामा द्यायला सांगितलं, कारवाई नव्हत्या झाल्या. मी राजीनामा 1 सेकंदात दिला होता. त्यावेळेस सुभाष देसाई साहेब सचिव म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला होता की असं असं तुम्ही राजीनामा द्या. काही मागचा पुढचा विचार नाही केला, देऊन टाकला राजीनामा. पण मग त्यावेळेला आता आपलं भविष्य काय, असा प्रश्न नाही आला? मी 1 वर्षात जिल्हा अपंग झालो. जे आता सुदाम सोनवणे त्यांनी थोडंसं शिवीगाळ याला त्याला केले, मी काय नाही, मी नेत्यांच्या संपर्कात राहिलो. उद्धव साहेब असतील, खैरे साहेबांनी मला सहकार्य केलं. मी सगळ्या नेत्यांशी संपर्कात राहिलो. मधुकर दादा होते त्यावेळेस, सरपोतदार, दिवाकर रावते साहेब होते, सगळ्यांच्या संपर्कात राहिलो, पक्षाचं काम करत राहिलो. 9 महिन्यात मी जिल्हा अपंग झालो. संपला विषय. त्याला काय, त्यामुळे तो काळ फार नाही राहिला. तो अवघड होता का आणखीन कुठला वेगळा होता की जेव्हा? नाही, अवघडच होता ना तो. पक्षाचा राजीनामा द्यायला सांगणं नगरसेवक असताना, खरं तर शेवटचे 2 वर्ष कामाचे होते आमचे, आणि त्या कामाच्या काळातच मला राजीनामा द्यावा लागणार. पण मला असं वाटतं जर तसा राजीनामा नसता झाला तर मी महापालिकेच्याच राजकारणात राहिलो असतो, त्याच चक्रात राहिलो असतो. फार झालं तर स्टँडिंग चेअरमन झालो असतो, महापौर झालो असतो, याच्यावरती गेलो नसतो. पण मला असं वाटतं जिल्हा अपंग झाल्यामुळे माझे कामाची कार्यक्षेत्र शहराच्या बाहेर जिल्हापुरतं झालं, आणि मग मी जिल्ह्यात संघटनात्मक आजही मी जिल्हा अपंग म्हणून जिल्ह्यात काम करतो. अंबादासजी, तुम्ही मगाशी उल्लेख करता करता सांगितलं की गणित कच्चं होतं, पण तुमचं राजकीय गणित इतकं पक्कं आहे की तुम्ही डबल ग्रॅज्युएट असावेत असं सभागृहातली भाषणं जेव्हा ऐकली तेव्हा वाटलं. पण त्याच्या पलीकडे फोटो सेशनमध्ये जे चित्र दिसलं ते आम्ही सगळ्यांनी प्रेक्षक म्हणून खूप एन्जॉय केलं. तुमची धावपळ सुरू होती, पण तुम्हाला त्यातल्या खाचाखोचा आत्ता बारकावे आठवत आहेत का, आणि काय काय एन्जॉय केलं त्यातलं? नाही, फोटो सेशनमध्ये ती सिस्टीम आहे की अशा पद्धतीनं, खरं तर माझं भाग्य आहे, अशा पद्धतीनं फार निरोप समारंभ होत नसतात विधिमंडळात, कोणाचेच होत नाही. एक सभागृहात जनरली हे यांचं आता टर्म संपणार आहे म्हणून शुभेच्छा एवढंच सभापती बोलत असतात. पण माझ्यासाठी अशा पद्धतीनं खास समारंभ विधिमंडळाने आयोजित केला, मुख्यमंत्री असतील, सभापती असतील यांनी केला. माझी धावपळ त्या दिवशी एकच झाली की माझ्या पक्षाचे प्रमुख त्या खुर्चीवर असायला पाहिजे होते. ही माझी धावपळ त्या दिवशी झाली. बाकी कोण असतील नसतील मला त्याच्यात फार इंटरेस्ट नव्हता, पण उद्धवजी मागे होते राहिलेले, आणि त्याच्यामुळं तुम्ही जर बघितले असेल त्याच्यातले, बाकी कोण कुठं बसलं तिथं खुर्च्याला सिस्टीम असते आमची, कोणत्या रोमध्ये कोण कितव्या नंबरवर बसला असं काही मनाने कोणी कोणत्या खुर्चीवर बसू शकत नाही. तिथं सिस्टीम आमचा प्रोटोकॉल ठरलेलाच असतो नेहमीचा. पण त्या दिवशी उद्धवजींना यायला वेळ झाला आणि मला ते त्याच्यासाठी माझी धावपळ होती बेसिक, आणि मला वाटतं उद्धवजी पोहोचले. आणि पुढे जे काय झालं तुम्हाला काय काय दिसलं? आम्ही तर खूप एन्जॉय केलं. आता ते मला त्यावेळेस काहीच माहिती नव्हतं, नंतर तुमच्या ह्याच्यातून मला कळालं. ते होतं, पण आता तुम्ही गेले होते ना उद्धवजींना तुमच्या बरोबर? सोडलं मी. पण बाकी एवढं आता हे तुम्ही जे टिपता ते आम्ही नाही टिपत ना. तुम्ही जे टिपलं एक एक क्षण, सगळ्यांनी सांगितलं की बघा सगळ्यांचे चेहरे किती फ्रेश आहे, एकाच जणाचा चेहरा फ्रेश नाही आहे. सगळं तुम्ही दाखवलं, बघा सगळ्यांचे चेहरे कसे आहे, तुम्हीच दाखवले सगळे. तुम्ही दूर करत होते एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंपासून? नाही, मी नाही करत दूर. तिथे दिसलं तुम्ही जवळ आणायचा प्रयत्न करत होता? नाही, हे बा एक तर हे झालेल्या गोष्टी आहे, कुठंतरी याच्यात येईल कधीतरी काळ की हा सगळा आशावादी आहात तुम्ही?
असं वाटतं तुम्हाला? नाही, बरं आशावादी म्हणजे कसं आहे की सगळे एकाच ह्याचे आहेत ना सगळे लोक, आणि म्हणून मी दूर करत होतो असा माझा हेतू नाही आहे. कारण हे शेवटी उद्धवजी पक्षप्रमुख हे माझे होते, त्यांचे होते. मी हे पाहिलं की त्यांनी त्यांच्या आदेशावर काय काय केलं हे मलाही माहिती आहे, आणि त्यांनी त्यांना काय काय आदेश दिले हे आम्ही अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे काही गोष्टीतून झालं असेल, भाजपने यांना ब्लॅकमेलिंग केलं असेल, ईडीच्या इन्क्वायरी लावायचं धमक्या दिल्या असेल, हे तर सगळ्या गोष्टी झाल्या असतील. पण अंबादासजी, जर भविष्यात खरंच जसे आता राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या सतत चर्चा होतात, शिवसेनेच्या होत नाही, राज उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या होतात, पण भविष्यात असं काही झालं तर काही मध्यस्थी जवळ येण्याच्या दृष्टीने तुम्ही घ्याल, पावलं उचलाल दोन शिवसेनांसाठी? मी तेवढं मोठा नाही आहे, पण निश्चित मी त्या दिवशी सुरुवातच केली की मनाला वेदना झाल्या. कारण जी संघटना अखंड ताकदवान, ठीक आहे सत्तेवर बसणं ना, आम्ही काय सत्तेसाठी जन्मलो नाही, सत्ता येईल नाही तर जाईल, पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना तर मनाला हृदयाला झालेल्याच होत्या. आणि मला वाटतं ह्या वेदना भरून निघाव्या कधी ना कधी, असं एक मनाला वाटत असतं. सगळे एकत्र असले पाहिजे, सगळे लोक असले पाहिजे, कारण आपलं शिवसेनेचं राज्य असले पाहिजे, आपली या महाराष्ट्रात ताकद असली, असं तर मला एक शिवसैनिक म्हणून वाटतंच. म्हणजे अजूनही आशा आहे, इच्छा आहे, आशा ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं. होईल काही ना काही. सर, सत्ता पालटाविषयी आता हा सगळा उल्लेख निघाला आहे, त्या अनुषंगाने एक प्रश्न. आज वडेट्टीवारांचं मोठं विधान आहे की सत्ता पालट झाली त्यामागे एक हनी ट्रॅपची जी सीडी आमच्याकडे नाशिकची आहे ती कारणीभूत असू शकते, आणि जेव्हा आम्ही ती सीडी जर का लावली तर तिकीटं काढून लोकांना आम्ही ती दाखवू शकतो, इतकं त्याच्यात मोठमोठी नावं आहेत. तर मग सत्ता पालटामागे नेमकं खरं कारण काय होतं? म्हणजे हे खरंच पक्षफुटी का हे अशा सीडी वगैरे? नाही, अशा सीडीन मिडीने काय थोडी सत्ता पालट असते. हे बस सत्ता पालट जी झालेली सगळ्यांना माहिती आहे की भाजपाच्या मनात एक राग होता शिवसेनेविषयी म्हणा, उद्धवजींच्या विषयी म्हणा, कारण एवढ्या सीट येऊनही त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना एकत्र होईल असं कधी कोणी स्वप्नात विचार केला नव्हता, आम्ही सुद्धा नव्हता केला खरं सांगायचं होतं. त्या गोष्टी झाल्या, आणि मग ज्या मधल्या 2-2.5 वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीनं तर नियोजन केलंच होतं ना हे काहीतरी करायचं म्हणून, आणि म्हणून त्यांनी तसं केलं. मग त्यांनी सगळं, आता आम्हाला तर काही माहीत नाही, पण सगळे सांगतात की बाबा एकनाथ शिंदेना तशा पद्धतीने केलं. आता कित्येक लोक ज्यांच्या ईडीच्या इन्क्वायरी होत्या, यशवंत जाधव भाजपनेच इन्क्वायरी लावल्या होत्या, सरनाईक भाजपनेच केलं होतं, भावना गवळी भाजपनेच केलं होतं, कित्येक लोक हे नाव घेतलं. आणि मग हे सगळे लोक मला असं वाटतं हळूहळू भाजपने त्यांच्या गळ्याला लावले. पण मग या आजच्या त्यांच्या विधानामध्ये काही तथ्य नाही? काही तथ्य नाही. कोणाचं काय? दोन शिवसेना परत एकत्र येतील की नाही माहिती नाही, पण मराठीच्या मुद्द्यावर 2 ठाकरे एकत्र आलेत, ते निवडणुकीच्या रिंगणात एकत्र येऊ शकतात का? मला असं वाटतं दोघांनी भूमिका बऱ्याच पद्धतीनं स्पष्ट केली, आणि उद्धवजींनी केलेली आहे की एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. उद्धवजीसुद्धा असं म्हटलेले आहे, आणि मला वाटतं आम्हा शिवसैनिकांची सुद्धा अशी भावना आहे. बाकी पुढे काय होतं ते बघूया, परंतु ही भावना तर आमची पण आहे, जनतेची पण आहे. कारण हे झाल्यानंतर जे ग्रामीण भागात जनतेच्या मनात, मुंबईमध्ये किंवा त्या दिवशी जेवढे लोक आले होते त्यांच्या मनाची उत्स्फूर्तता होती, जो आनंद होता, आत्मिक आनंद ज्याला म्हणता येईल, तो आनंद याच्या आधी कधी बघितला नाही वेगळ्या कार्यक्रमात, तो त्या दिवशी होता. आणि मला वाटतं तो राहावा असं सगळ्यांची इच्छा आहे. पण उद्धव ठाकरेंची तेवढी तयारी दिसते का? या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणाले आजच्या सामन्याच्या की आता राज पण सोबत आलाय, आपल्यासोबत आलाय. राज ठाकरेंची तेवढी तयारी दिसत नाही, ते तेवढे युती करण्यासाठी उत्सुक आहेत, ते अजून समोरच आलेलं नाही. येईल ना त्याला काय. राज साहेब म्हटलेच ना की निवडणुकीच्या वेळेस निवडणूक बाकी विचार करू, आत्ता मराठीचा मुद्दा आहे असं बोललेलेच आहेत ना ते. असं नाही असं थोडी म्हटलं, ते थोडी म्हटलं की नाही आम्ही जाणारच नाही उद्धवजींबरोबर, असं बोलले का? ते नाही बोलले. ते म्हटले चला निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीचा विचार करू असं बोललेले आहेत ते. बरं, आता शेवटी संपवताना की म्हणजे कोणी एकेकाळी तुम्ही भाजपबरोबर होतात, आता भाजपमधनं तुम्ही बाहेर शिवसेनेमध्ये सुखानं नांदताय, पण कधी हा विचार मनात येतो का की उगाच भाजप सोडली? नाही, आता मी मागच्या 30 वर्षांनं संघटनेचं काम करत असताना सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, संघर्ष झालेला आहे, जबाबदाऱ्या मिळालेल्या आहे,
महाराष्ट्र फिरलेलो आहे, वैचारिक लढाया लढलेलो आहे, हे सगळं बंडखोरी वगैरे होत असताना त्या बाजू बघितलेल्या आहे. तर मला असं वाटत नाही की असं काही कोणत्या शिवसेना सोडून आणि उद्धवजींचं नेतृत्व सोडून बाकीच्या विषयाचा विचार करा असं मनाला शिवतसुद्धा नाही. या इतक्या वर्षाच्या या 30 वर्षांमध्ये तुम्हाला सगळ्यात कोणत्या गोष्टीनं समाधान दिलं? कोणत्या म्हणजे कोणत्या अँगलने? नाही म्हणजे आता तुम्ही काम करताय तर आयुष्यात समाधान ज्याच्यामुळे मिळाली अशी गोष्ट कोणती? नाही, समाधान असंच आहे की आत्ता ज्या पद्धतीनं आपण निष्ठेनं राहिलो संघटनेबरोबर, आता जे निष्ठेनं राहिले त्यांना झोप येत नाही, 4-4 गोळ्या घ्यावं लागतात. मी 30 सेकंदात झोपतो मस्तपैकी, काही चिंता नाही. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना, जे महाराष्ट्रात फिरत असताना सर्वसामान्य माणसाचे अश्रू, मी म्हणणार नाही हजारो लाखो लोकांचे, पण 2 लोकांचे पण जर पुसले असेल तर मला असं वाटतं त्याच्या इतका आत्मिक आनंद कोणताच नाही. आणि या आत्तापर्यंतच्या काळामध्ये असा कोणती सल आहे मनामध्ये की जी आजपर्यंत राहिलेली आहे? सल तर हीच आहे ना, जी संघटना फुटली हीच सल मनात आहे की जी आपली एवढी पातळीवरची. मी म्हणतो व्यक्तिगत मी कोणाच्या विषयी सल नाही ठेवणार, आणि पण मला मनाला ही सल कायम आहे की आपली एवढी मजबूत संघटना फोडली कोणीतरी, त्याला कोणाची तरी दृष्ट लागली. ती संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच मनोकामना आहे, माझी इच्छा आहे. निश्चित. अंबादास दानवेजी, राजकीय मैदानावर इथून पुढे तुमचा वन डे आणि T20चा सामना सुरू राहील. या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि सध्या ज्या कसोटीमधून तुम्ही बाहेर पडतायत त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतायत त्यातल्या कुठल्याही पद्धतीने तुमचं कसोटीमध्ये पण पुनरागमन व्हावं आणि पुन्हा एकदा तुम्ही सभागृहात दिसावं, यासाठी सुद्धा शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आपण माझा कट्ट्यावर आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.